नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन भरती 2024 526 जागांसाठी ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झालेले आहे। 15 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो, हे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे आणि सिलेक्शन होण्याचे या भरतीमध्ये सर्वात जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर पास सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड सुद्धा एवढं टफ नसणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये लेखी परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली आहे SC ST OBC कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 33% पासिंग ठेवण्यात आली आहे। ओपन EWS कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले। तर जास्त सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन भरतीची। तर या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, रनिंगसाठी टाइम किती भेटणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, चांगलं पुस्तक कोणतं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची भरती चालू आहे। तर या भरतीची फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 ठेवण्यात आली आहे। तर 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता यामध्ये। तर वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे, तर 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। SC ST कॅटेगरीचे मुलं यामध्ये 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये, तर पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीची। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय होणार आहे, तर सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे। तर ग्राउंड या ठिकाणी किती आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो इव्हेंट आहे या भरतीमध्ये, तर तो आहे 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी। आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला जे 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 7.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे, तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, ठीक आहे। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी येतात तो आहे 100 मीटर रनिंग आहे आणि 100 मीटर रनिंग तुम्ही 16 सेकंडमध्ये आले तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी, तर तो आहे या ठिकाणी लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे, तर ते तुम्हाला 11 फीट लॉंग जंप मारावे लागणार आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी, तर तो आहे हाय जंप तुम्हाला 3.5 फीट मारावं लागणार आहे, उंची उडी तुम्हाला मारावी लागणार आहे 3.5 फीट, ठीक आहे। तर हे 4 इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांचा जर आपण पाहिलं, तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 4 इव्हेंट आहे। तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये, तर 800 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ज्या पण महिला उमेदवार 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर 800 मीटर रनिंग मारणार आहे, त्या ग्राउंड पास असणार आहे, रनिंग पास असणार आहे 800 मीटर। दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी, तर तो आहे या ठिकाणी 100 मीटर रनिंग आणि 100 मीटर रनिंग तुम्हाला 18 सेकंडच्या अंदर मारायची आहे, ठीक आहे। जे आपण महिला उमेदवार 18 सेकंडच्या अंदर मारणार आहे, तर त्याचे या ठिकाणी 100 मीटर पास असणार आहे। तिसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी, तर तो आहे हाय जंप। महिला उमेदवारांना मारावी लागणार आहे उंच उडी तुम्ही 3 फीट उंच उडी महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे। आणि चौथा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे, तर तो आहे या ठिकाणी जे लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे 9 फीट, म्हणजे उंची उडी तुम्हाला जे 9 फीट मारावी लागणार आहे। असं जे आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा, ठीक आहे। तर ज्यांचा सुद्धा आतापासून ग्राउंड नसेल, 100 मीटर नसेल किंवा 1600 मीटर रनिंग नसेल, 800 मीटर रनिंग नसेल, लॉंग जंप नसेल, हाय जंप नसेल, तर आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे, आतापासून प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचं या ठिकाणी ग्राउंड चांगलं त्या ठिकाणी बसणार आहे, ठीक आहे। आणि ज्यांचा सुद्धा जास्त टाईम येत असेल, तर आतापासून तुम्ही फिजिकल चालू ठेवलं तर तुमचं जे नक्कीच या ठिकाणी त्या ठिकाणी येणार आहे,
ठीक आहे। तर अशा प्रकारे जे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनचं हे ग्राउंड आहे, तर चांगली सुवर्ण संधी जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चालून आली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे आणि 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी उंची आहे आणि महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी उंची आहे। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। कोणत्याही कॅटेगरीचे असेल तर तुम्ही एवढी उंची लागते फक्त ST कॅटेगरी सोडून, ठीक आहे। ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 162.5 सेंटीमीटर उंची हे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी लागते। महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते ST कॅटेगरीच्या। छाती यामध्ये 78 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर असं जे विद्यार्थी मित्रांनो ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीचं ग्राउंड आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर हे ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमची दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा ठेवण्यात येणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्काचा पेपर असणार आहे, 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर ज्यामध्ये असणार आहे परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर 5 जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे या ठिकाणी 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हिंदी व्याकरणचे जे आहे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा पेपर होणार आहे। एकदा आणखीन सांगतो, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न झाले 50, 30 मार्कासाठी गणित झाले 80, 20 मार्कासाठी हिंदी व्याकरण झाले 100। तर अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि तुम्ही एक तर हिंदी व्याकरण निवडू शकता किंवा इंग्रजी ग्रामर त्या ठिकाणी निवडू शकता। हे ऑप्शन तुमच्यासाठी त्या ठिकाणी राहणार आहे, ठीक आहे। जसं SSC GD मध्ये राहते तसं, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचं हा लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे। ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची चांगली भरती चालू आहे। 15 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणी सुरू झाली आणि शेवटची तारीख जी आहे या ठिकाणी 14 डिसेंबर 2024 आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल नक्की फॉर्म भरा, आवर्जून फॉर्म भरा, कारण की हे बार जे विद्यार्थी मित्रांनो ह्या सुवर्ण संधी चालून येत नाही आहे, ठीक आहे। तर आपल्या महाराष्ट्रासाठी चांगली भरती निघाली आहे। तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये जर पाहिलं तर सर्वात चांगलं जे पुस्तक आहे, तर तुम्हाला ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये, तर आपण या व्हिडिओ खाली जे तुम्हाला या ठिकाणी टॅगमध्ये काही पुस्तकं दिलेले आहे, तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता। पुस्तक चांगले पुस्तकं आपण ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनचे दिलेले आहे। तर इथून तुम्ही या व्हिडिओच्या खाली जे एक टॅगचं ऑप्शन आहे तर तिथून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता, ठीक आहे। ज्यांना सुद्धा पुस्तक घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही इथून या व्हिडिओच्या माध्यमातून ऑर्डर करू शकता, ठीक आहे। चांगले पुस्तक आपण टाकलेले आहे आणि आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, कारण की चांगली भरती जी आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची ही भरती चालू आहे, ठीक आहे। तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात असाल तर मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनसाठी चांगले पुस्तक आपण या टॅगमध्ये दिले आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना घ्यायचे असेल तर घेऊ शकता। तर फॉर्म भरणे जे हे ऑलरेडी चालू आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो 15 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख जी आहे 14 डिसेंबर 2024 आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि पेपरमध्ये जे पासिंग असणार आहे तर पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे तर पहा SC ST आणि OBC कॅटेगरीसाठी जे 33% पासिंग ठेवण्यात आले आहे। ओपन कॅटेगरी त्याचबरोबर EWS कॅटेगरीसाठी जे 35% पासिंग ठेवण्यात आले, ठीक आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।